महान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199 जयंती सातपूरमध्ये केवळ साजरी झाली नाही, तर ती एक विचारांची शक्ती, सामाजिक जागृतीचा ज्वालामुखी आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याची गर्जना ठरली आहे. सातपूर ग्रामस्थांनी एक दिलाने एकत्र येत फुले यांच्या समता, शिक्षण आणि शोषणाविरोधी विचारांना सलाम ठोकला. महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. पण हे केवळ औपचारिक नव्हतं, तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरण्याचा निर्धार होता. या कार्यक्रमाला नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, नगरसेवक बाळा निगळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली बंधुरे यांची ठाम आणि प्रभावी उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला वेगळंच वजन मिळालं. कार्यक्रमात निलेश बंधुरे, सुनील मौले, भीमानंद काळे, काळू काळे, बंटी काळे, निलेश बंधुरे, विजय बंधुरे, शिवाजी बंधुरे, रोहिणी काटे, योगिता तिडके, सुनीता वाघ यांच्यासह असंख्य सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. वातावरण घोषणांनी, उत्साहाने आणि फुले विचारांच्या जयघोषाने दाणून गेलं. याच वेळी सातपूरच्या अभिमानाचा क्षणही साजरा करण्यात आला. शिवाजी काळे यांची कन्या सोनल काळे हिची मुंबई महानगरपालिका येथे मनपा उपायुक्तपदी निवड झाल्याबद्दल जोरदार सत्कार करण्यात आला. तिच्या यशाने सातपूरचं नाव उंचावलं आहे. तसेच संदीप सपकाळ यांनी मिळवलेल्या PhD पदवीबद्दल त्यांचा देखील दणक्यात गौरव करण्यात आला. शिक्षण आणि प्रगतीच्या मार्गावर चालणाऱ्यांचा सन्मान हा फुले विचारांचा खरा वारसा असल्याचे यावेळी अधोरेखित झालं. सातपूरचा स्पष्ट संदेश की फुले विचार फक्त पुस्तकात नाही, ते रस्त्यावर, समाजात आणि प्रत्येक संघर्षात जिवंत आहे. अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्धची लढाई आता अधिक तीव्र होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांची आज आपण जयंती या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरी करतोय, ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर अतिशय उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. खऱ्या अर्थानं महापुरुषांची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी त्यांनी जे काही ह्या समाजासाठी, देशासाठी जे काही योगदान दिले आहे, जे काम केलेलं आहे, ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम, त्यांच्या विचारावर त्यांचे विचार आचरणामध्ये आणण्याचं काम तुमचं, आमचं सर्वांचं आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यांचे विचार आपण आचरणामध्ये आणू आणि त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे, त्या शिकवणीवर आपण जेव्हा पुढे जाऊ, समाजामध्ये चांगलं काम उभं करू, तेच त्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आदरांजली ठरेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. शुभेच्छा देते. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर महात्मा फुले यांनी त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कार्यातून आपल्या समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना त्यांनी म्हटलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना एवढं अनर्थ झालं. आणि या अनर्थामुळे एका अविद्येने इतका मोठा अनर्थ होऊ शकतो, हे शिक्षणाबद्दल त्यांनी पटवून दिलेलं आहे. तर महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षण दिले आणि महिलांसाठी त्यांनी शाळा ओपन केली. सावित्रीबाई फुले यांनी खूप संघर्षातून मुलींसाठी कार्य केलेलं आहे. महात्मा फुले यांनी कार्य केलेलं आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शोषितांसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी त्यांनी न्याय हक्क दिलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा दिलेला आहे. अशा या महापुरुषाला मी विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे निलेश भाऊ बंधुरे असतील, अनिल भाऊ, सुनील भाऊ मौले असतील, यांनी मला या ठिकाणी बोलवलं, जो मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केलं, असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अज्ञानाच्या अंधारातून
ज्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला, स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही विनम्र अभिवादन करतो. युगपुरुष, युगप्रवर्तक, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आजच्या त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो. आज आता आमच्या बंधूंनी सांगितलं, सगळ्यांनी दीक्षाताईंनी सांगितलं महात्मा फुलेंचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास. खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा देऊन या समाजामध्ये परिवर्तन केलं, परिवर्तनाची लाट निर्माण केली. महात्मा फुले एकदा आता आमच्या बंधूंनी सांगितलं, सखाराम परांजपे यांच्या लग्न सोहळ्यामध्ये सामील झाले. लग्न सोहळ्यामध्ये सामील झाले, त्या वरातीमध्ये चालले. वरातीमध्ये जात असताना काही भट ब्राह्मणांना ती बाब खटकली. अरे, एक शूद्र आपल्या बरोबर चालतोय हे त्यांना खटकलं. म्हणून त्यांनी महात्मा फुलेंना त्या वरातीतून हाकलून लावलं आणि महात्मा फुले रस्त्यावर आले. ते रस्त्यावर आले असताना एक झाडाच्या आडून एक अस्पृश्याचा मुलगा हे बघत होता आणि तो महात्मा फुलेंना बघून हसत होता. तेव्हा महात्मा फुले म्हणाले, अरे तुला हसायला काय झालं? तू माझ्यामुळे तर इथपर्यंत आला, तुला हसायला काय झालं? तेव्हा तो अस्पृश्याचा मुलगा म्हणाला, अहो ज्योती, मला तरी माझी अवकात कळते, पण तुम्हाला तुमची अवकात कळू नये हे खूप वाईट आहे. ते शब्द ज्योतिबा फुलेंच्या मनाला झोंबले. ते घरी आले, त्यांनी त्यांच्या वडिलांना सगळा झालेला प्रकार सांगितला. तेव्हा वडील, त्यांना असं वाटलं वडील आपली बाजू घेतील. तेव्हा वडील त्यांना म्हणाले, अरे बरं झालं, पेशवाई जर असती तर तुझं मुंडकं उडवलं असतं, तुला फक्त हाकलूनच दिलंय. म्हणून महात्मा फुल्यांना त्यांची तर्कविसंगती जागी झाली आणि त्यांनी अनेक पुस्तके वाचली, अनेक धर्मग्रंथ वाचली आणि म्हणून त्यांनी त्या धर्माचा अभ्यास करून, पुस्तकांचा अभ्यास करून, आता जसं दीक्षाताईंनी सांगितलं, मतीमुळा गती गेली, गतीमुळा नीती गेली, नीतीमुळं वित्त गेलं, वित्तमुळं शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी 1848 साली स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली. त्यांनी प्रथमतः सावित्रीबाईला शिक्षण दिलं, त्यांना शिक्षिका बनवलं आणि 1848 पासून जी मुलगी चूल आणि मूल या पलीकडे न जाणारी मुलगी, कालची अबला स्त्री महात्मा फुल्यांच्या शिक्षण चळवळीमुळे शिकू लागली, डॉक्टर, वकील, इंजिनियर होऊ लागली, या देशाची कलेक्टर झाली, IPS IAS अधिकारी झाले. होते की या महिलांमध्ये माझी एकही सावित्री, एकही फुले सावित्री, एकही शाहू फुले आंबेडकराची लेख त्यामध्ये नाही आहे. म्हणजे हे ते जर आपण जर समजलं, वाचलं तुम्ही महात्मा फुलेंचं चरित्र, सावित्रीचं चरित्र, रमाईचं चरित्र, जिजाऊचं चरित्र, तर खऱ्या अर्थाने लोक तुमच्या पाया पडतील. तुम्हाला पाया पडायची यांनी शिकवलं नाही. या महापुरुषांचे पाया पडायचं, लोकांचं काही बाजीच्या पाया पडू नका. आपलं दैवत कोणतं आहे, आपल्या दैवताच्या पाया पडा, एवढीच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगेल. पुन्हा एकदा मी की आज मला इथे माझा सत्कार केला, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. महात्मा फुले हे नेहमी शिक्षण, समता आणि समाज सुधारण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. तसेच त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी आज माझी PhD पूर्ण केली. तसेच यापुढे समाजासाठी मी नेहमी सकारात्मक कार्य करत असेल. तसेच माझ्या या PhD पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, तसेच आपले सर्व उपस्थित मित्रपरिवार सर्वांचे मला सहकार्य लाभले. तर आणि या ठिकाणी आज मला आग्रहाचं आमंत्रण आदरणीय सुनील मौलेंनी मला फोन करून बोलवलं की आज तुम्ही या आणि आम्हाला एक मार्गदर्शन करा. तर इथं मार्गदर्शन करण्याची आज त्यांनी संधी मला दिली, त्यामुळे त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. तसेच दरवर्षी आपण ही जयंती साजरी करतो. मी 1993 सालापासून या समाज कार्यामध्ये आहे आणि आत्ताच सुनील मौले यांनी सांगितलं की आपल्या मारुती मंदिराजवळ रवींद्र काश्मीरे यांनी एक छोटासा फोटो टाकायचा एका खुर्चीवर आणि 5-6 लोकांना या ठिकाणी आमंत्रित करायचं आणि ही कार्यक्रम साजरा करायचा. तर अशा पद्धतीने ही जयंती उत्सव साजरा करायला या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु मी एक सर्वांना विचारतो, का हो, आत्ताच भिवानंद आप्पा काळे, त्यानंतर आमचे मित्र काका काळे यांनी अतिशय उत्कृष्ट
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या असे अनेक महापुरुष आहे. यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं PhD केलेले आपले काका काळे यांनी खूप चांगली माहिती दिली. परंतु ही माहिती त्यांनी दिली ही आपण आत्मसात केली का हो? आजपर्यंत आपण काही त्याच्यामध्ये काही घेतलं का हो? कुठला बोध घेतला का हो? कोणी काही घेत नाही आहे. सालाबादाप्रमाणे तारखेनुसार जयंत्या येतात, त्या आपण साजऱ्या करतो. आणि या का साजऱ्या करायच्या आहेत? या कशासाठी साजऱ्या करायच्या आहेत? याने काही तुम्हाला बक्षीस मिळणार आहे का? काही मिळणार नाही. परंतु हे महापुरुष होऊन गेले. यांनी काय केलं? सर्वांचं तोंडपाठ झालेलं आहे, सर्वांनी वाचन केलेलं आहे. परंतु हे आपल्याला आत्मसात उतरवायचं आहे, आपल्याला हे अंमलात आणायचं आहे, याचा कोणी आजपर्यंत विचार केलेला नाही आहे. महात्मा फुलेंची जयंती या ठिकाणी साजरी होती. का साजरी होती सर्वांना माहिती आहे का? ते एक थोर महापुरुष होऊन गेले. त्यांनी शेण खाल्लं, दगडं खाल्ले, सर्व काही खाल्लं, त्यांनी शाळा ओपन केल्या. खूप काही इतिहास आहे, सर्वजण सांगून जात आहे. परंतु याच्यावरती आपण काही करतोय का? याच्यावरती आपल्याला काही विचार घेण्यासारखे आहेत का? तर हे विचार घेण्यासारखे आहेत, परंतु ते आपण घेत नाहीये. साधं ऊन लागतंय तर आपण या ठिकाणी बसायला तयार नाहीये. अशी परिस्थिती आपली आहे. तर काय आपण याच्यामधून बोध घेतला आणि काय शिकलो? अशी परिस्थिती आपली आहे. असो, काही हरकत नाही. तरी आज बरीचशी माहिती या ठिकाणी दिली. तसेच संध्याकाळी या ठिकाणी चांगले वक्ते आपले समाधान हेडगे पाटील या ठिकाणी येणार आहे. त्यांच्याकडनं खूप काही माहिती आपल्याला मिळणार आहे, ती आपण घेण्यासारखी आहे. आपण घेण्यासाठी नक्की सायंकाळी 6:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं. तसेच उद्या सायंकाळी होय मी सावित्री बोलते असं एक पात्री नाटक पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर या नाटकालाही आपण सर्व लोकांनी उपस्थित राहावे. आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रांनाही या ठिकाणी निरोप द्यावा आणि सर्वांनी हजर राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं माळी समाजाच्या वतीने जाहीर करतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.